नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो तो म्हणजे डी-एम-आरमध्ये काही पदांकरिता काय करत की फायनल लिस्ट आहे, सिलेक्शन लिस्ट त्या लागलेल्या आहेत. त्या कोणत्या-कोणत्या पदांच्या आहेत, काय आहे त्या सगळ्यांची माहिती तुम्हाला मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर काय करा, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बघा ही यादी आहे ज्यात फायनल सिलेक्शन लिस्ट त्यांनी पाठवलेली आहेत. कोणकोणते पद आहेत तर सहाय्यक ग्रंथपाल पद आहे. तर एक-एक करून आपण काय करूयात की या लिस्ट काय करूयात की पाहूयात. तर या लिस्ट तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जातील. फायनल सिलेक्शन लिस्ट. तर इथे बघा की यांनी काय केलं आहे की सिलेक्शनमध्ये आता इथं सहाय्यक ग्रंथपाल पदांकरिता टोटल 12 वॅकन्सी होती. त्याच्यानुसार प्रणय मिसाळ ओपनमधून सिलेक्ट झालेले आहेत. त्याच्यानंतर शुभम राजपूत ओपन सेकंड आहेत. त्याच्यानंतर ओबीसी 1 मध्ये रियाज शेख आहेत. त्याच्यानंतर प्रियंका पाटील वेटिंग ओपनमधून गेलेले आहेत. त्याच्यानंतर पौर्णिमा कांबळे या ओपन वेटिंगमधून गेलेल्या आहेत. एनटीसी मधून रघु बनसोडे वेटिंगमध्ये आहे, सॉरी सिलेक्ट झालेले आहेत. त्याच्यानंतर ओबीसी 2 मध्ये निखिलेश आहेत. तर ते ओबीसी 2 मध्ये आहेत. त्याच्यानंतर इथं नॉट एलिजिबल आहेत काहीतरी त्याच्यामुळे ईडब्ल्यूएस नॉन क्रिमिनल दिले नाही त्यामुळे नॉट एलिजिबल आहेत. त्याच्यानंतर ओबीसी वेटिंग आहे ती यांची आशिष वाघमारे. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस 1 सिलेक्टेड आहेत हे गणेश भाले. त्याच्यानंतर विजय सिलेक्टेड आहेत हे शौकत शेख. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस वुमेन रिझर्वेशन मध्ये पूजा हजारे यांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्याच्यानंतर जर पाहिलं तर वेटिंग एनटीसीची वेटिंग आहे सतीश धडस. त्याच्यानंतर सूरज दत्तात्रय वाघमारे एनटीसी वेटिंग 2. त्याच्यानंतर एनटीपी सिलेक्शन झालेलं आहे शैलेश गिंगुळे. त्याच्यानंतर एनटीडी सिलेक्शन झालेलं आहे इथं रमेश चट्टे यांचं. त्याच्यानंतर ओबीसी याच्यामध्ये सिलेक्शन झालेलं आहे ओबीसी वुमेन रिझर्वेशन सुजाता यांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्याच्यानंतर बाकी वेटिंग लिस्ट आहेत या ईडब्ल्यूएसच्या वेटिंग लिस्ट आहेत. ईडब्ल्यूएस महिला वेटिंग लिस्ट, एनटीटी वेटिंग लिस्ट, ओबीसी एक्स सर्व्हिसमध्ये यांचं सिलेक्शन झालेलं आहे मुकेश बावरकर यांचं. त्याच्यानंतर जर बघितलं तर ही यादी आहे. ही यादी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाणार आहे. ओके. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा, ज्याने काय होईल की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याची माहिती होईल. धन्यवाद.